सगळं अगदी स्वप्नासारखं सुरू झालं होतं. सायली आणि रोहन हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले. कॉलेजमध्ये सुरू झालेलं त्यांचं नातं हळूहळू घरच्यांच्या संमतीने लग्नात बदललं. लग्नाच्या पहिल्या काही महिन्यांत तर जणू काही जगातलं सगळं सुख त्यांच्या आयुष्यात आलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरती हसणं, एकमेकांसाठी वेळ काढणं, तर भविष्याची स्वप्न रंगवणं, हे सगळं अगदी दोघांनाही परिपूर्ण वाटत होतं. पण सायलीला वाटायचं हे खरं आयुष्य आहे आणि रोहनही तिच्याशिवाय दुसरं काही पाहत नव्हता. पण हळूहळू वास्तवाचं सावट त्या स्वप्नांवरती पडायला लागलं. रोहनच्या नोकरीत ताण वाढू लागला. तो उशिरा घरी येऊ लागला. आधीसारखं बोलणं कमी झालं. सायली सुरुवातीला समजून घेत होती, पण रोजचं दुर्लक्ष तिच्या मनात हळूहळू वेदना निर्माण करू लागलं. एकेकाळी तू खाल्लंस का, जेवलीस का विचारणारा रोहन आता स्वतःचंही भान विसरून गेला होता. सायली घरात एकटी पडली होती. ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण प्रत्येक वेळी त्याचं एकच उत्तर असायचं, मी थकलोय, प्लीज आत्ता नको. त्या आत्ता नकोनेच त्यांच्या नात्यातील संवाद संपत चालला होता. एक दिवस सायलीने धीर करून विचारलं, रोहन, आपल्यात काहीतरी बदलतंय, तुला नाही जाणवत? रोहन थोडासा चिडून म्हणाला, काही बदलत नाहीये सायली, तूच जास्त विचार करतेस. पण खरं तर बदल होताच. दोघं एकाच घरात असूनही दोन वेगळ्या जगात राहत होती. तर मग काही महिन्यांनी परिस्थिती अजूनच बिघडली. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायला लागली. सायलीला वाटायचं रोहन तिच्याकडे लक्ष देत नाही आणि रोहनला वाटायचं सायली त्याला समजून घेत नाही. खरं तर दोघेही बरोबर होते आणि दोघेही चुकीचेही. त्या नात्यात आता प्रेमापेक्षा अहंकारच जास्त राहिला होता. एक रात्री खूप मोठं भांडण झालं. शब्दांनी एकमेकांना इतकं दुखावलं की शांततेचाही आवाज मोठा वाटू लागला. सायली रडत म्हणाली, आपण असं का झालं रोहन? आपण तर खूप वेगळे होतो. रोहन काहीच बोलला नाही. तो शांत बसला. कदाचित त्याच्याकडे उत्तरच नव्हतं, किंवा तो उत्तर द्यायची हिंमत हरवून बसला होता. त्या रात्रीनंतर त्यांनी बोलणं जवळपास बंदच केलं. काही दिवसांनी सायली माहेरी निघून गेली. सुरुवातीला वाटलं थोडा वेळ मिळाला की सगळं ठीक होईल, पण नंतर सगळं आणखी दूर केलं. महिने गेले, फोन कमी झाले, मेसेजेस थांबले आणि एक दिवस घटस्फोटाच्या कागदांवरती सही झाली. कोर्टातून बाहेर पडल्यावरती दोघंही विरुद्ध दिशेला निघाले. पण काही पावलं चालल्यानंतर सायली अचानक थांबली. तिच्या पायांना जणू काही पुढे जायची ताकदच उरली नव्हती. तिने मागे वळून पाहिलं. रोहन अजूनही तिथेच उभा होता. दोघांच्या नजरा पुन्हा एकदा भिडल्या, पण यावेळी त्या नजरेत प्रेम नव्हतं, फक्त अपूर्ण राहिलेल्या भावना होत्या. सायली हळूच त्याच्याकडे चालत आली. काही क्षण दोघेही शांत, फक्त डोळ्यात साचलेले हजारो शब्द. रोहन, एक शेवटचा प्रश्न विचारू? तिचा आवाज थरथरत होता. रोहननं हलकसं मान डोलवली.
आपण खरंच इतके वाईट होतो का, की आपल्याला एकमेकांशिवाय राहावं लागलं? रोहनच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो काहीच बोलू शकला नाही. त्याने फक्त एवढंच म्हटलं, आपण वाईट नव्हतो सायली. आपण फक्त वेळेवर एकमेकांना समजून घेतलं नाही. हे ऐकून सायलीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. तिने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हसूही तुटकंच होतं. कदाचित आपण थोडं जास्त बोललो असतो, थोडं कमी रागावलं असतो, तर आजही सही या कागदांवरती नसती. क्षणभर दोघंही पुन्हा शांत झाले. सायलीने पुढे होऊन रोहनचा हात शेवटच्या वेळी पकडला. तोच हात जो कधी तिला आयुष्यभर साथ देण्याचं वचन देत होता. काळजी घे असं म्हणाली. रोहननेही तिचा हात हलकासा दाबला आणि म्हणाला, तूही. दोघांनी हळूच हात सोडले आणि त्या हातासोबतच त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सोडलं. सायली निघून गेली. रोहन मात्र तिथेच उभा होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, पण यावेळी तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नव्हता. तर त्याला अचानक आठवलं, सायलीला पावसात भिजायला खूप आवडायचं आणि आज पहिल्यांदाच तो पाऊस त्याला जाळत होता. काही दिवसांनी सायली तिच्या खोलीत जुनी डायरी उघडून बसली होती. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, रोहनसोबतचं आयुष्य कायम असं सुंदर राहो. ते वाचून तिचं मन तुटलं. तिनं ती डायरी बंद केली, पण आठवणी मात्र बंद करता आल्या नाही. दुसरीकडे रोहनने त्यांच्या घरातलं सगळं सामान आवरताना एक छोटासा बॉक्स उघडला. त्यात सायलीने दिलेलं एक पत्र होतं. त्यात लिहिलं होतं, कधी काही झालं तर सोडू नकोस, कारण मला तुझ्याशिवाय जगायचं नाही. रोहन मात्र त्या पत्राकडे पाहत राहिला आणि हळूच खाली बसला. त्या दिवशी दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी बसून रडत होते, पण कारण एकच होतं, एक नातं जे अजूनही जिवंत होतं, पण त्याला जगवायला आता कोणीच उरलं नव्हतं. सायलीने हळूच खिडकीतून डोकावून बाहेर पाहिलं आणि हलक्या आवाजात पुटपुटली, आपण हरलो नाही रोहन, आपण फक्त एकमेकांना हरवले. आणि शेवटी होत्याचं नव्हतं झालं, संसारच तो. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.